नागनाथ येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त औंढा नागनाथ मंदिर परिसरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येळकोट जय मल्हार या जयघोषाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा परिसर दुमदुमून गेला. यावेळी जयंती उत्सव साजरा करत असताना भाजपाचे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते, डॉक्टर असोसिएशन तालुकाध्यक्ष डॉक्टर विलास खरात, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष सर्जेराव दिंडे, काँग्रेस प्रदेश सचिव तथा माजी विश्वस्त प्राध्यापक साहेबराव देवकते, देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनुने, भास्कर पोले, एकनाथ नागरे, गंगाधर देवकते, संजय पोले, नितीन पोले, कल्याण पोले, पंडित पोले, मारुती पोले, शंकर काळे, गणेश पाटील, बापूराव देशमुख, डॉक्टर रघुनाथ बेंगाळ, डॉक्टर नारायण कातगुंडे, डॉक्टर नागनाथ मस्के, डॉक्टर रामप्रसाद कातगुंडे, BR कुंडगीर, गणेश जगताप, दिगंबर गिरी, प्रकाश पोले, विलास कातगुंडे, बाळासाहेब बुंगाणे, करण पोले, जगदेव दिंडे, मंचक सोळंके, गणेश जगताप, औंढा तालुका सकल धनगर समाज बांधव व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यांनी चारधाम सप्तपुरी आणि 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांचं सामाजिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रात असं फार मोठंसं कार्य आहे आणि त्याच कार्याची पावती म्हणून आजही महेश्वरून जुन्या काळात सुद्धा महेश्वरून 12 ज्योतिर्लिंगांना एक नर्मदा नदीच्या जलाची कावड जात होती आणि तीच परंपरा चालू ठेवण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनी सुद्धा महेश्वरून ते नर्मदा जलाचं प्रत्येक ज्योतिर्लिंगाला पाणी पाठवतात आणि त्याच जलाचा अभिषेक आम्ही सगळे समाज बांधव हे अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी औंढा येथील मंदिर परिसरातील पुतळ्याला त्या नर्मदा जलाचा अभिषेक करत असतो आणि हे नर्मदा जल अहिल्याबाई होळकरचे वंशज महेश्वरून दरवर्षी इथं पाठवत असतात आणि दरवर्षी गेल्या 5 वर्षापासून हा नित्य उपक्रम आमचा चालू आहे. आज हे मंदिर जे ते पूर्ण क्षती पोचलेलं मंदिर होतं आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा ते सर्व या भारत देशातील सर्व मंदिरांचा उद्धार केला आणि त्या मातेची आज 301वी जयंती आहे. त्यांना या जयंतीनिमित्त सर्व उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं जयंतीनिमित्त अभिवादन करतो. सांगितलं राजमाता अहिल्यादेवी यांचं कार्य सामाजिक असेल, धार्मिक असेल, गोरगरिबांना मदत करण्याचं असेल एवढंच नाही तर त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्याचपैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथचं नाव घ्यायला काही कारण आजचा जे दगडाचा भाग आहे औंढा नागनाथचा तो होण्याचा आणि वरचा जे आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. अशा प्रकारे त्यांचं धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर होत्या. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा.